नमस्कार मित्रांनो, मी केदार आपल्या केड्स टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, शिवाजी युनिव्हर्सिटीचे डिग्री सर्टिफिकेटचे फॉर्म सुटलेले आहेत। त्याची फी काय आहे, लास्ट डेट काय आहे, तसेच फॉर्म कसा भरायचा आणि त्याचबरोबर लेट फी काय असणार आहे, हे आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, इथे तुम्ही समोर बघू शकता 2 सप्टेंबर 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही विदाऊट लेट फी फॉर्म भरू शकता। पण त्यामध्ये जर तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट तिथे जाऊन घ्यायचे असेल युनिव्हर्सिटीमध्ये तर त्याची फी तुम्हाला 500 रुपये भरायची आहे आणि ऑनलाईन पोस्टाने जर घरी मागवायचे असेल तर त्याची फी तुम्हाला 700 रुपये भरायची आहे। त्यानंतर खाली 1 ऑक्टोबरपासून 15 ऑक्टोबरपर्यंत ऑफलाईनसाठी म्हणजे तिथे युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन घेण्यासाठी तुम्हाला 700 रुपये फी आहे आणि बाय पोस्टने ऑनलाईन जर मागवायचे असेल तर त्याची फी 800 रुपये असणार आहे। त्यानंतर त्याच्याखाली 16 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरल्यावर ऑफलाईनची फी तुम्हाला 1700 रुपये आणि बाय पोस्टने जर मागवायचे असेल तर त्याची फी 1800 रुपये असणार आहे। पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, डिग्री सर्टिफिकेट हे तिथे तुम्ही जाऊन घेतले किंवा बाय पोस्टने जरी घेतले तरी तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म भरायचाच आहे। त्यानंतर खाली तुम्हाला PhDचे जे स्टुडंट आहेत ते 10 नोव्हेंबरपर्यंत फॉर्म भरू शकतात। तर आता आपण फॉर्म कसा भरायचा हे बघणार आहे। त्यासाठी तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर यायचं आहे। वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे स्किप करून खाली यायचं आहे। खाली आल्यावर तुम्हाला 61 कॉन्व्होकेशन लिंक फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला स्टुडंट लॉग इनचे पेज दिसेल। त्यामध्ये आधी तुम्हाला न्यू स्टुडंट रजिस्टरवर क्लिक करायचं आहे। त्यावर इथे तुम्हाला PRN नंबर इंटर करून व्ह्यू डेटा या बटनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यावर तुमचे नाव दिसेल, त्याच्या खाली ईमेल ID दिसेल, तो चेक करा आणि सेंड OTP या बटनवर क्लिक करा। आता इथे तुमच्या मेल ID वर एक OTP येईल, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि कन्फर्म अँड नेक्स्ट करायचा आहे। पण मित्रांनो, मी जेव्हा इथे PRN नंबर टाकत आहे तेव्हा इथे दुसऱ्या स्टुडंटचे नाव शो होत आहे, त्याचबरोबर दुसऱ्या स्टुडंटचा ईमेल ID दाखवत आहे। मी 2-3 स्टुडंटचे PRN नंबर इंटर करून चेक केला आहे, पण प्रत्येक स्टुडंटच्या PRN नंबरला दुसऱ्या स्टुडंटचे नाव शो होत आहे। हा प्रॉब्लेम कोणाकोणाला येत आहे त्यांनी खाली कमेंट करून सांगा। तसंच PRN नंबरवर नाव चुकीचे दाखवत असल्यामुळे मला फॉर्म भरता येत नाही आहे। हा प्रॉब्लेम सॉल्व झाला की लवकरच आपल्या चॅनलवर फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ अपलोड होईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या WhatsApp आणि टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करून तुमचे फॉर्म रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील ते तिथे शेअर करा। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर कोणाला प्रॉब्लेम येत नसेल तर त्यांनी फॉर्म सबमिट करा। मोस्टली 2024मध्ये पासआउट स्टुडंटना हा प्रॉब्लेम येत आहे। मी ईमेल ID थ्रू लॉग इन करून पण ट्राय केलं, बट लास्ट पॉईंटला सेम चुकीचे नाव दाखवत आहे। जर चुकीचे डेटा दाखवत असेल तर फॉर्म भरू नका। फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल। त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये किंवा कॉलेज ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।